हेलो स्टूडेंट्स, मैं वापस आया हूँ। वेलकम यू ऑल। आज आप लोग लाइव पॉडकास्ट में बैठे हो, सो गिव हिम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर आवर प्रणय सर फर्स्ट। आज प्रणय सर का पॉडकास्ट बोलने से अच्छा मैं आज ये बोलना चाहूंगा कि आज प्रणय सर आप सबके साथ कुछ ऐसी बातें, मैं चाहता हूं कि आप ऐसी बातें शेयर करें कि जो आप इस जर्नी में आपने सीखा है। जब आपका डे 1 था, जब आप ग्रेजुएशन में ही थे, जब आपको पता भी नहीं था कि बैंक एग्जाम्स क्या होती है, उसके बाद इस जर्नी को चूज करना, इसके ऊपर ट्रस्ट करना, जो भी साल आपने प्रिपरेशन किया उसमें आप कैसे टिके रहे, क्या प्रॉब्लम्स आती है, क्या सोसाइटल प्रेशर्स आते हैं जो आप पे नहीं सभी पे आते हैं। मोस्ट ऑफ द लोग उसको छोड़ देते हैं, बट आपने उसको निभाया। कैसे निभाया, कैसे पहुंचे, हम वो सब जानेंगे। मैं चाहता हूं आप सबसे पहले आपके छोटे से इंट्रोडक्शन के साथ शुरू करें, ठीक है? सो प्रणय सर, आप कहां से हो, आपकी एज क्या है, लोकेशन क्या था, आपके पापा क्या करते हैं, पहले आप इतना बताएं, ऐसा चाहूंगा। सर, मेरा नाम प्रणय आनंदराव काशीवर है। मैं गोंदिया जिले के कोसमतोडी छोटे से गाव से आया हूँ। आणि सर, मी हे मराठीमध्ये हाँ चालेल, मराठीत बोला, काय प्रॉब्लेम। सर, मी गोंदिया जिल्ह्यातील एका छोट्याशा गाव मी कोसमतोडीमधून आलेलो आहो. तर मी जेव्हा 2019 मध्ये इथे BS मध्ये फर्स्ट टाइम आलो होतो, तर खेड्यामधून आल्यानंतर सर कसं होते, थोडं आपल्याला ही काही ती माहिती नाही राहत की बँकिंग काय आहे, MPSC काय आहे ते. बस एक सर माझा मित्र होता, तर त्यांनी मला इथं इंट्रोड्यूस म्हणजे केलं होतं. त्यांनीच आणलं सर मला इथं क्लासेस वगैरे. मी सहाय्याने इथे BS मध्ये आलो. मग सर, जो पहिला क्लास झाला सर तुमचा होता. आणि ह्या गोष्टी मला आनंद आहे की मी ज्यावेळेस मी सरांना पाहिलो, तर मी जीवनामध्ये अशी एक पर्सनॅलिटी पाहिलो होतो की मी कधीच सर मी पाहिलं नव्हतं. असं नाही की मी यांची खातर होता म्हणून, परंतु तसं खेड्यामध्ये सर आमच्या तिथं काही राहत नाही. मग 7 दिवस डेमो क्लासेस चालले. मग मी त्याच्यानंतर मी कंटिन्यू केलो की नाही, आपल्याला सरांच्या हातून निघायचे आहे. तर मग मी BS कंटिन्यू केलो. सर, मला एक सांगा, तुझे पप्पा काय करतात? माझे जे पप्पा फार्मर आहेत सर. आणि 1992 मध्ये ते DED झाले सर. ऍज ए टीचर म्हणून 8 वर्ष त्यांनी हे केले टीचरशिप. परंतु ते अंशकालीन काहीतरी राहतो सर त्यांच्या, तिथून ते कटले. मग शेतीच केली सर त्यांनी आजपर्यंत. म्हणजे घर फक्त शेतीवरच चालतं? हो सर. ओके. आणि तुम्हाला भाऊ बहीण कोणी? नाही सर, मी एकटाच सिंगल. अच्छा, ओके. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला प्रिपरेशन मध्ये सगळ्यात इझी पार्ट काय वाटला आणि सगळ्यात डिफिकल्ट काय वाटला? सर, इजी म्हणजे हेच असतं सर की आपण एखाद्या गोष्टीची स्टार्टिंग तर काही करतो, इतर खूप इजी असते सर. परंतु त्या स्टार्टिंगला शेवटपर्यंत टिकवून ठेवणे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला अचिव्हमेंट निभवणं, तर ते तिपर्यंत सर ती टिकवणे, कन्सिस्टन्सी, ते खूप महत्वाची असतं. आणि कसं आजकालची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये पेशन्स नावाची तेवढी ह्या नाही राहत, कारण 2 वर्ष त्यांनी केला की मग सोडून देतात. बरोबर. तर जर खेड्यामधून जर आपण आलो तर तितके आपण हुशार तर काही राहत नाही. परंतु सर, ज्यावेळेस मी आलो होतो तर मी एकाच गोष्टीवर फक्त मी विश्वास ठेवलो, ते म्हणजे सर हार्डवर्क. कारण मला आधीपासून होतं सर, मला माहित की जी माझी परिस्थिती आहे ती एकदमच थोडी ते गरीब होती सर. आणि मी काही हायर एज्युकेशन मी घेऊ नव्हतो शकत. तर माझ्यावर एकच ऑप्शन होता, तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह मध्ये म्हणजे काही इथं यायचं, कारण इथं एकही रुपया न देता आपल्याला जॉब मिळते सर. मला सांगा, सिलेबस तुम्ही BSc करून आले, तर बँकिंगच्या सिलेबस मध्ये जसे 4 सब्जेक्ट असतात मोस्टली, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA. त्यात तुम्हाला सगळ्यात डिफिकल्ट काय वाटला अचीव्ह करायला? सर, जेव्हा मी स्टार्टिंगला आलो तर पूर्णच न्यू होते सर माझ्यासाठी. परंतु मी जेव्हा त्यांच्यावर काम केलो तर त्याच्यामधून मला इंग्लिश खूप हार्ड वाटायचं सर. बरोबर. म्हणजे कसं खेड्यामध्ये आल्यानंतर इंग्लिश खूपच बरोबर सर, कारण बॅकग्राऊंड राहतो तो तितका स्ट्रॉंग नाही राहत. तर इंग्लिश एक असा विषय होता सर की ज्याने मला 5-6 वर्ष खूप हलवले. म्हणजे तुम्ही म्हणू शकता इंग्लिशचा त्रास ठरला. मग तुम्हाला एवढा मोठा इंग्लिश त्रास देत होता, तर मग प्रिपरेशन सोडून का नाही दिलं? सर नाही सर, एक जिद्द होती सर की नाही, एक्झाम तर का नाही ते काढण्याची आहे. अडचणी किती गती होत, परंतु एक्झाम काढणे आहे ही सर जिद्द होती एक मनामध्ये. की तुम्हाला किती वर्ष लागली टोटल सिलेक्शन साठी?
सर 6 वर्ष सर मला लागली 2019 ते माझी इच्छा आहे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या फक्त या 6 वर्षाच्या गोष्टीसाठी. 6 वर्ष कन्सिस्टंट राहणं इज रिअली नॉट अ जोक. मला एक सांगा, तुमचे जे मित्रमंडळी होती, पूर्ण एक ग्रुप होता तुमचा, तुम्ही मला मागे बोलले होते 40-42 मुलांचा तुमचा एक ग्रुप होता, त्यातनं जेव्हा मुलं सिलेक्ट झालीत, गव्हर्नमेंट जॉबवर लागलीत, त्यानंतर तुमच्यावर काय प्रेशर होतं, तुम्हाला काय फिलिंग होती? सर आता कसं आहे, ऍज ए ह्युमन बिईंग थोडं म्हणजे हलकंसं वाटतोच, परंतु सर मी मनामध्ये एकच गोष्ट ठेवतो, जो मेहनत करेल त्याला सर फळ तर मिळणारच आहे. बरोबर. असं आहे सर. कसं राहते ह्या जर्नीमध्ये, कुणी लवकर लागतो, कुणाला उशीर लागतो, परंतु कुणाला उशीर म्हणजे आपल्या आधी जर एखादा मित्र लागला तर त्याच्या आनंदामध्ये आनंद घेणे ही सर बहुत मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. तुमचा रुटीन करायचा जेव्हा दिवसभर तुम्ही कसा घालवायचे? सर आफ्टर क्लासेस मी जेव्हा रूमवर मी राहायचो आणि मी सकाळी 5:30 वाजे उठून जातो सर. मग उठल्यानंतर मग स्वयंपाक करणे आणि 7 वाजे BS मध्ये येणे. स्वयंपाक स्वतःच करता का सर? अच्छा. सकाळचा पण आणि सायंकाळचा पण. अरे वा. तर मी 7 वाजे यायचो आणि रात्री 8 वाजे निघून जायचो. टिफिन का नाही लावला सर? पैशाची अडचण होती सर. अच्छा. थोडी गरिबी असल्यामुळे मी टिफिन नाही लावलो कधी. म्हणजे ते पैसे ते वाचल्या पाहिजेत म्हणून सर एवढा त्रास होता माझा. आणि सर ही गोष्ट तितकीच खरी आहे की 7 वाजे निघणे आणि 8 वाजे येणे तितका सर पेशन्स स्वतःमध्ये पाहिजे. म्हणजे जर आपल्यामध्ये जिद्द असेल एखाद्या गोष्टीला हासिल करायची तर ते गोष्ट होते सर. मी अनुभव केला याच्यावर. मला सांगा, तुम्ही 6 वर्षाची गोष्ट केली, मला पुन्हा हा एक आकडाच खूप मोठा वाटतो, तर यात तुम्हाला कधी निगेटिव्हिटी येतेच? म्हणजे मला तर खूप बेसिक वाटतं की ही गोष्ट तर येणंच आहे. तुम्ही या गोष्टीला अवॉइड कसंच काय केलं, मला याबद्दल ऐकायची इच्छा आहे की निगेटिव्हिटी कशी नाही ना, जेव्हा आपल्या होतीचे मित्र सिलेक्शन घेऊन राहिलेले आहेत, आपण आनंदात आहे, पण कुठेतरी तर वाटतं की अरे माझं का नाही होत आहे, मला पण तर सगळं येते, याला तर मी शिकवून राहिलो आहे, याला प्रश्नाचं उत्तर मी देतोय काही प्रश्नाचे, आणि माझं का नाही होत आहे. अशा वेळेस तुम्ही या पॉईंटला कसं टॅकल केलं? सर मी निगेटिव्ह तर होणारच आहोत सर. म्हणजे कसं प्रत्येकच तो व्यक्ती होतो निगेटिव्ह. परंतु सर ज्यावेळेस ते रिझल्ट यायचे आणि रिझल्ट एक फक्त मार्कनी अडायचे, तर मी स्वतःला फक्त एकच मी सांगत होतो की पेशन्स. आज वेळ आपली खराब आहे, उद्याचा जो निघेल तो दिवस तो आपलाच निघेल. मी ह्या एकाच गोष्टीवर मी बिलीव्ह ठेवतो सर, का हार्डवर्क कधी ना कधी आपल्या कामामध्ये येईलच. आणि मी त्या कारणामुळे सर आजपर्यंत असा एकही वेळ नाही गेलाय की आज रिझल्ट आला आणि मी उद्याला BS मध्ये आलो नाही, असा तर एकही दिवस माझा गेलेला नाहीये. मी जर आज रिझल्ट आला तर उद्या पुन्हा त्याच्या डबल जिद्दीनं सर मी यायचो आणि अजून अभ्यासाला स्टार्ट करायचो. तुमच्या जिद्दी मागे रिझन काय होतं, मला तेच ऐकायचं आहे. आजपर्यंत मी इथं जो टिकून राहिलो सर, त्याच्या मागचा जो मोठा उद्देश आहे ते सर आई वडील. बाप जो आहे ना सर, बहुत काय करू. मी जेव्हा घरामधून निघलो ना सर, तेव्हा जे माझे ते वडील होते ते काहीच नाही बोलले, परंतु एकच गोष्ट बोलले सर. मी जेव्हा 11वी 12वीला आम्हाला तिथं ते गावी नव्हती सर, तर आम्हाला साकोलीमधून एक गाव आहे, इथं आम्हाला एज्युकेशन ते घ्यायला जायचं होतं आणि मी रूम करून राहणार होतो. मी घरामधून फर्स्ट टाइम निघलो, तर जे माझे ते वडील होते सर ते काहीच नाही बोलले, फक्त एकच शब्द सर ते बोलले, बेटा म्हणे सर्व काही तू कर म्हणे, पण जी माणुसकी आहे म्हणे ती जीवनभर लक्षात ठेवशील म्हणे. हा एक आहे सर जो शब्द की जो मला आजही माहिती आहे. आणि मी तिथून मग सर निघलो, मग मी 11वी 12वी मग मी बाहेर गेलो. पैशाची सर खूपच होती तंगी. म्हणजे असं होतं की मी कपडे पण नव्हतो मी घेऊ शकत, अशी कंडिशन होती सर. मग 11वी 12वी पास झालो सर मी चांगल्या पर्सेंटनी. मग त्याच्यानंतर आता करायचे काय हा एक होता सर प्रश्न. आणि सर माझी इच्छा अशी होती की इंजिनिअरिंग मी करायची अशी माझी इच्छा होती. परंतु सर मला होते माहीत की आपल्या घरी 2 एकर जागा होती आणि तिथून सर माझे एज्युकेशन होत नव्हतं, हे मला प्रामाणिकपणे होतं माहिती. म्हणून जेव्हा मी घरी आलो, रिझल्ट लागला, मग मी घरी आलो, मग मी काही दिवस राहिलो. मग माझे वडील म्हणाले की आता काय करायचं आहे तुला सर. तर मी त्यावेळेस शांतच राहिलो, मी काहीच नाही बोललो
सर कसं कारण कंडिशन तितकी होती नाही चांगली, म्हणून मी व्यक्त नव्हतो मी करू शकत की मला इंजिनिअरिंग म्हणजे करणे आहे म्हणून, नाही का सर. त्याच्यानंतर जे माझे रूम पार्टनर्स होते, मग त्यांना विचारलं, माझ्या जे वडील होते त्यांनी विचारले की याला म्हणजे काय करायला हवं. तर त्यावेळेस सर मग त्यांना माहीत झाले की याला इंजिनिअरिंग करणे आहे. मग एक रात्री सर ते आले मला आपल्या इथं म्हणजे असं बसवले साईडला. मग ते म्हणत होते सर की इथे बस, मी तुला एक गोष्ट सांगतो. मग त्यांनी असं ते बसवला, मी बसलो. ते म्हणायचे की तुला म्हणायचे जेवढे काही एज्युकेशन ते घेणे आहे तू घे, जेवढा लागेल ते पैसा मी करेन. मी वाटलंसला आपली 2 एकर जी आहे जागा ती विकून घे आणि मी मी कामावर जाईन, पण मी तुझे एज्युकेशन मी कम्प्लीट करेन. पण कसं आहे सर, लोकांच्या कामावर डेली जाणे ना आपल्या इथं का नाही तो काम करण्याचं खूप अंतर राहतो. जर मी ते 2 एकर मी जागा त्यावेळेस विकायला जर मी लावलो असतो सर, तर आज जे आमची ते कंडिशन असते सर, मी म्हणजे एका तो प्रकारचा ओझा असता सर. असं नाही का तो माझ्या ह्यावर की आईवडील लोकांच्या इथं जातात ते कामावर, आपण आपल्यासाठी एवढं ह्या केला सर, ते अशी ते कंडिशन होती. तर मग मी त्यावेळेस सर मी डिसाईड केलो की नाही, मी त्याच वेळेस मी वडिलांना म्हटलो की मी पप्पाजी म्हटला मी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो म्हटला की माझ्या जॉबसाठी तुम्हाला एकही रुपये द्यायची आवश्यकता पडणार नाही म्हटला. आणि मी बस मग तिथून निघून गेलो. सर मी नागपूरला फर्स्ट टाईम आलो होतो 2019ला. 5 जुलैला बॅच स्टार्ट झाली आणि मी जीवनामधून फर्स्ट टाईम मी नागपूरला आलो होतो सर. इथलं मला ते काहीच माहीत नव्हतं, त्या मित्रांनीच केलं पूर्ण. मग आम्ही दोघेही जण BS लागलो. मग मिळाले सर मी तुम्हाला खरी सांगतो, म्हणजे मी तुमच्याकडून बहुत काही शिकलो सर. मी बोललो नाही मी सरांसोबत, पण मी बहुत काही शिकलो सर तुमच्याकडून. आणि मग तिथून सर एक जी होती माझी नाही जर्नी ते स्टार्ट केलं सर. परंतु कसं एक बिचामध्ये महाज्योती आली सर. बरोबर, मी तुमच्यासोबत बोललो एकदा. बरोबर, महाज्योती आली सर, ते मी पास झालो सर. आणि सर मी ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही आलो, त्यावेळेस फर्स्ट टाइम आली होती सर ती महाज्योती. तर फर्स्ट लिस्ट लागली तिथे सर माझं नाव होताच नाही. मग सर काही दिवसानंतर वेटिंग लिस्ट आली सर. मला पुण्यावरून आला होता काल की म्हणजे वेटिंगमध्ये निघाला आहात तुम्ही. तर ते 6,000 जे मला 6 महिने मिळाले सर, BS मध्येच आहे तुमच्या ते महाज्योतीचं पूर्ण कार्यक्रम. तर तिथून सर ते 6,000 रुपये मी 8 महिने कसं तरी केलो. मग त्याच्यानंतर सर मग काही मित्र लागले, मग मित्रांनी काय नाही मदत केली. असं करता करता सर मी कधीच जॉब नाही केलो सर. तो आता मला एक सांगा, तुमच्या घरची सध्या वार्षिक इन्कम काय असेल जेव्हा आता जॉब लागायच्या आधीचं, जे बाबा तुमच्याकडे 2 एकर शेती आहे, तर वार्षिक उत्पन्न मंथली विचारतच नाहीये मी, वार्षिक काय उत्पन्न असावं वर्षाला? एका वर्षामध्ये जर आपण विचार केला तर 50-60 किंवा मग 80,000च्या आसपास. परंतु इतके जरी असले सर पण खर्चच अर्धा लागतो सर. बरोबर. आणि कसं आहे, मला खर्च काढून सांग. 10-15,000 20,000 बहुत झाले सर वर्षाला. आता तुझी सॅलरी किती आहे महिन्याची? 50,000 सर. अरे वा, खूप आनंद आहे या गोष्टीचा. 80 असते सर. 80 असते, बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्यात आईबाबांबद्दल बोलले, मला सांगा ह्या एक पॉईंटमध्ये जेव्हा माणूस इतका हारतो ना, तेव्हा तो अंधश्रद्धेकडे वळतो. आता तिला अंधश्रद्धा म्हणावं की काही श्रद्धा म्हणावी, एक व्यक्ती वळतो की माझ्याकडनं नाही होत आहे, त्यात काही माझी कमी आहे किंवा काही ग्रहांची कमी तर नाही किंवा काही प्रॉब्लेम तर नाही. तर मग व्यक्ती अशा वेळेस ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो आणि त्यांना विचारतो की माझा खरा वेळ काय आहे तरी सांग, कारण की सगळ्यांचं होत आहे, माझं काय नाही होत आहे. तर असं तुम्ही गेले होता का? हा सर, मी 2019मध्ये इथं मी यायच्या आधी मी ॲस्ट्रॉलॉजर्सकडे मी गेलो होतो सर. ते म्हणजे होते सर, म्हणजे काय म्हणते त्याला, प्रख्यातीत होते. मला देशील त्याचा ऍड्रेस, मला जायचं आहे. मी गेलो होतो सर. मग मी त्यांना आपला हात दाखवलो. ते म्हणाले की म्हणजे काय पाहिजे. त्यांना म्हटलं सर की गव्हर्नमेंट जॉब लागू शकते का मला हे सांग. मग त्यांनी हात वगैरे माझ्यात बघितला. त्याच्यानंतर थोड्या वेळ विचार केला त्यांनी. मग त्यांनी हात बघितल्यानंतर म्हटलं की गव्हर्नमेंट जॉब मिळायची जी
पॉसिबिलिटी आहे म्हणजे ती फक्त 1% आहे. सर मी प्रिपरेशन स्टार्ट करायच्या आधीची गोष्ट आहे. मग असं म्हटल्यानंतर थोडा विचार तर येतोच सर, म्हणजे आपल्याला लागेल की नाही बा. म्हणजे कसं खेड्यामध्ये आम्ही ह्या गोष्टीवर खूप विश्वास करतो की बाबांनी म्हटलं म्हणजे होऊन गेले, असं राहतं सर. पण ते करून सुद्धा इतकं वर्ष टिकून राहणं आणि इथपर्यंत येणं हे खूप काबिले तारीफ आहे. मी आज एवढ्या पूर्ण एका या पॉडकास्ट जितका आपण शूट केला त्यामुळे एवढा निष्कर्ष काढू शकतो की समजा कोणी व्यक्ती आपल्या आईबाबांकडे बघून मोटिवेट होऊ शकत नाही ना, तर तो जगात कोणाचपासून मोटिवेट होऊ शकत नाही. कारण जिद्द फार गरजेची असते कोणतीही गोष्ट पकडण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट सोडण्यासाठी. कारण की कोणीही कोणाला म्हटल्याने कोणाचं काही भलं होऊ शकत नाही. असं असतं तर आतापर्यंत सगळ्यांचं भलं झालं असतं. पण स्वतःच्या मनाला पेटणं, की जसं आता सरांची स्टोरी ऐकली, मला याच्यात एकच प्रश्न गरजेचा वाटला होता की क्युरॉसिटी होती जाणण्याची की जिद्द का बरं होती, इतके वर्ष कसा टिकतो माणूस, असं काय बघितलं त्यांनी. तर ते सध्या आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनीच ते ऐकलं आणि का बरं ते होतं. माझी इच्छा तुम्हा लोकांना सगळ्यांना हे सांगण्याची आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं करता करता भरपूर ठिकाणी आपली इज्जत संपवली आहे. ठीक आहे, खूप ठिकाणी अपमान सहन केला आहे, त्यामुळे आपण आज इतके मोठे झालो. भरपूरसा अपमान आपल्यासाठी होता जो त्यांनी आपल्या छातीवर घेतला, फक्त आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही, आपल्याला सेफ ठेवलं आणि इथपर्यंत आणलं. तर एक तरी ट्रिब्यूट त्यांच्यासाठी बनतो. तुम्हाला मी हेच म्हणतो, गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन होईल नाही होईल हे आपल्या हातात नाहीच आहे. तुम्ही आपले प्रयत्न करता, सरांनी प्रयत्न केले. सर मला तुमच्यात आता याच्यात एक पॉईंट आठवला म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की सर तुम्ही म्हणालेत की तुमची 2019ची बॅच होती, त्यात काहीतरी 70-80 मुलं असतील, 120 मुलं होते. 120 मुलं होते त्या बॅचमध्ये. तर त्या बॅचमधून आता किती मुलं लागली असतील तरी जवळपास? सर जास्तीत जास्त 20 मुलं. अच्छा ठीक आहे, चला 20 मुलं पकडून घेऊ आपण. समजा ते 20 मुलं 30 पकडून घ्या, 30 मुलं ते लागलीत. तर जे 90 मुलांनी सोडले, प्रिपरेशन कंटिन्यू केलेले नाही, ठीक आहे, आज त्यांच्याकडे काय असेल? सर ते प्रायव्हेटमध्ये असतील सर जास्तीत जास्त, किंवा मग कुणी खाली पण असू शकतात. यांनी जेव्हा BS जॉईन केलं तेव्हा यांचं वय 21 इयर्सचं होतं. आज हे 27 इयर्सचे आहेत आणि आज यांच्या आता 2 गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. सर ऑफिसर पण झालेले आहेत, प्रोव्हिजनल ऑफिसरही झालेले आहेत आणि सरांनी क्लरिकल एक्झाम पण क्रॅक केलेली आहे. बट सर काही रिझन्सनी क्लर्क जॉईन करतात आहेत, त्याच्या मागे रिझन्स वेगळे आहेत. पण सरांनी आज ऑफिसर पण क्रॅक केलेली आहे. तर माझा प्रश्न हाच होता की ह्या सरांनी जे आज अचीव केलं, जेवढे बाकी मुलं होतीत ज्यांनी 6 वर्ष टिकले नाहीत, ठीक आहे, ते आज काय करत असतील? सर 27 वर्षाचे आज आहे सरांचे, आज 2 जॉब आहे. आता सर वयाच्या 60 वर्षापर्यंत म्हणजे उरलेले 33 इयर्स गव्हर्नमेंटमध्ये सर्व करतील. आणि ज्या मुलांनी 2020 किंवा 21ला सोडून दिलं 22 आणि 23 वर्षाच्या वयात, फक्त का बरं? सोशल प्रेशर, पेशन्सचा प्रॉब्लेम, मीच का करू, आणि रिलेशनशिप इश्यूज, किंवा त्या वयामध्ये ज्या 21-22 इयर्समध्ये आपण असतो तेव्हा हार्मोन्स हायजॅक करतात आपल्याला. आपण वेगळ्याच स्फूर्तीमध्ये असतो, अपोजिट सेक्सकडे अट्रॅक्ट होत असतो. पण या गोष्टीतून समजा आपण अडकलो तर विषय संपतो शेवटी, कारण की फार मोठं याचं पेमेंट करावं लागतं वयामध्ये आयुष्यावर, ते मग सहन होत नाही. तर म्हणण्याचा अर्थ एवढाच की त्यांनी जे सोडलं आज ते प्रायव्हेटमध्ये करतात आहेत. इराणमध्ये प्रॉब्लेम चालू आहे आणि आज त्यांच्या घरामध्ये गॅसचा इश्यू सुरू झाला आहे, राईट. हा इश्यू इराणचा असून आज इथे आहे. तुम्हाला काय वाटतं येणारे 20 वर्ष 25 वर्ष आता आणखी सोपे होणार आहेत? हे आणखी समजा चॅलेंजिंग झालेत, तर चॅलेंजिंग टाइममध्ये कोणाच्या घरी दिवा जळेल? त्याच्या घरी दिवा जळेल जो झुंज द्यायला तयार आहे. आणि जे लोक हारून बसलेले आहेत किंवा प्रत्येक गोष्टीचा खापर कोणा दुसऱ्यावर फोडतात आहेत, असे व्यक्ती काहीच करू शकत नाही. सर थँक्यू सो मच, तुम्ही आज जेवढं तुम्ही इथे वेळ दिला. सर जे मुलं आताही प्रिपरेशनमध्ये आहेत, काही मार्कांनी अडून राहिलेले आहेत, अशा मुलांसाठी तुम्ही काय ॲडवाईस करू इच्छिता त्यांना? सर मी त्यांना तर एकच मी सांगू शकतो की जर तुम्ही स्टार्ट केल्या ही जर्नी तर सोडू नका. म्हणजे कसं आहे, 1 वर्ष जर एक्स्ट्रा लागेल तरी पण चालते, परंतु इथून पासआउट किंवा इथून अचीव करूनच निघा.
तर कारण ज्यावेळेस सर आपण लागतो ना त्यावेळेस सर एवढी खुशी होतो की बहुतच जास्त, आणि प्रत्येक गोष्टीचा आदर मिळतो सर. जे लोक मला 6 वर्ष बोलले होते की तू काय करणार आहे ते सर आज काय माझे नाव घेतात, करून दाखवलं, असं केलं तसं केलं. आणि सर बाकी फायनान्शियल ज्या अडचणी राहतात ते निघून जातो. आणि मेन मध्ये आई वडील जे राहतात त्यांच्यावरचा भार तर खूपच निघून जातो, एकदम रिलॅक्स होऊन जातात. तुम्ही आता एक पॉईंट बोलले होते, मी सहज त्या पॉईंटला बोलतो, तुमची इच्छा असेल तर त्यावर बोलाल. तुम्ही आता बोलले होते की 7वी 8वीत जेव्हा तुम्ही होता तेव्हा ॲट द एज ऑफ 45 युअर फादर लेफ्ट समथिंग आणि ते कुठेतरी गेलेत, तर परिवार सोडून निघाले होते असं काहीतरी झालं? सर आम्ही म्हणजे अलग झालो होतो, जे आमचे आजोबा वगैरे होते. अच्छा, त्यांनी थोडं अच्छा, ओके. तर आता जेही झालं त्यानंतर जेव्हा आता तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर कोणाला कोणाला तर माहित असेलच ना की तुम्ही 6 वर्षापासून प्रिपरेशन मध्ये आहात किंवा काही करत आहात. सर बघा आता सर मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत मी राहिलो सर बाहेर. मी 11वी 12वी मी म्हणजे 2014 पासून सर मी बाहेर आहो. आज पर्यंत सर जे माझे आई वडील आहेत ते आजपर्यंत रूमवर नाही आले सर माझ्या, कधीच नाही, एकदा पण नाही की तू काय करत आहे मुलगा, काही नाही, काहीच नाही. फक्त एवढा विश्वास त्यांना की नाही हा काहीतरी म्हणजे तू करत आहे पण ठीक करत आहे. लोक खूप काही ते बोलायचे, का करतो तुझा मुलगा इतकं वर्ष झाला, टाइमपास करत असेल, कुठं फिरत असेल, मुलीच्या इथे असेल चक्कर मध्ये. सर हे खूप आले प्रॉब्लेम. पण याच्या थ्रू मी फक्त आपल्या घरच्यांना एकच मी शब्द म्हटलो होतो की थोडा वेळ द्या मला, आणि हे जेवढे काही आहेत प्रश्न सर मी आता प्रत्युत्तर कधीच नाही दिलो, द्यायची गरजच नाही. फक्त एकावरच विश्वास ठेवतो का वेळ सांगेल की आपण काय करू शकतो ना काही नाही करू सर. बरोबर बरोबर सर. बस आता माझ्या निघला सर, तर एवढे लोकांचा मला कॉल आला होता सर. मी ज्या दिवशी मी सिलेक्शन सर माझे झाले मला 100 कॉल आले सर 3 तासामध्ये, विदिन 3 hours 100 कॉल सर. खूप छान. कसं वाटलं सर? काय पूर्ण उधारीचे विचार चालले, त्यात उधारीवाल्याचे किती फोन होते? उधारीवाले सर तुम्हाला सांगतो की माझे ते मित्र होते, खूप असे मित्र आहेत सर की ज्यांनी काय मला मदत केली. मी तुम्हाला सांगतो सर, जे माझे वडिलांनी जे म्हटलं होतं की माणूस की आपल्यामध्ये तू नको सोडशील. सर तुम्हाला असं सांगतो, मी आजही मी कॉल केलो ना, जर म्हटलो की मला एवढे रुपये लागतात, प्रत्येक जण सर एकाच शब्दावर मला एवढे काय पाठवतो. तू विचारत नाही सर की कशाला लागतात, तू आधी पण मागला होता, काहीच नाही सर, एवढा विश्वास. आणखी एक मी खूप सुंदर गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, मला ही पर्सनली सांगितली होती की सरांचे जे मित्रमंडळी आहे, ज्यांचे सिलेक्शन झालेले आहेत, जे ऑफिसर्स बनले आपल्या BS मधनं, ते यांना काही मदत करत होते पैशाची, आणि सरांनी ते पूर्ण लिहून ठेवलेले आहेत की कोणी मला 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये दिलेले आहेत, सो दॅट माझं ज्या दिवशी सिलेक्शन होईल त्या दिवशी ते मी परत करणार, अशी एक लिस्ट बनलेली वाटतं तुमच्याकडे. चला, फार मोठा आनंद गोष्ट आहे. असे मित्रही मिळणं फार मोठी तुमचं सौभाग्य आहे, तुमचं एवढं तुम्ही सगळं चांगलं केलं आहे. तर सर ह्या एक सिम्पलचा एक छोटासा एक लाईफ जर्नी आहे, आणि ही रेकॉर्ड झाली याचा अर्थ हा नाही की सरांच्याच लाईफमध्ये ह्या गोष्टी आहे. अशा भरपूरशा जर्नीज आहेत ज्या कधीच कुठेच रेकॉर्ड झाल्या नाहीत, ना इतिहासात झाल्यात रेकॉर्ड, ना कोणत्या पॉडकास्टमध्ये कुठेच झालेल्या नाहीत. आणि अशामध्ये या फक्त बघाव्या लागतात. आणि अशा प्रत्येक जर्नी, अशा प्रत्येक लढा आपल्या बापाच्या डोळ्यात बघाल तर दिसतं, ठीक आहे, फक्त दिसणारे डोळे असावेत. आणि ज्या दिवशी तुम्ही मोठे होताय, जसे तुम्ही मोठे होताय, तुम्हाला पण ही फिलिंग येत असेल की हे सगळं लढावंच लागेल. पण हीच तर लाईफ आहे, याच्यातच तर मजा आहे. आज जे प्रणय सरांनी अचीव्ह केलं किती मजेदार होती. समजा प्रणय सरांनी पहिली एक्झाम दिली असती, क्रॅक केली असती, जॉईन करून घेतलं असतं, तर काय आज इतकीच मजा आली असती? नाही. तर कोणाकोणाला ना वरचा थांबवतो, कारण की थांबवून त्याला काहीतरी मोठं करायचं असतं, राईट. सर ट्रस्ट गॉड्स प्लॅन, प्रयत्न करत राहा, प्रयत्नशील राहा, आणि फक्त एकच सांगू शकतो की जितकं झोकू शकता स्वतःला झोकून ठेवा, चुका माहिती करा, कुठे चूक होत आहे पुन्हा सुधरवा, आणि फक्त जिद्द सोडू नका. आता जिद्दचं कारण सगळ्यांचं वेगळं वेगळं, माझं स्वतःचं वेगळं आहे, तुमच्या स्वतःची वेगळी असतील, पण ते कुठे ना कुठे डायरेक्ट इनडायरेक्टली कनेक्ट होतात आपल्या आईवडिलांशीच. तर कधी तुम्हाला डिस्करेज वाटलं ना, तर मी तुम्हाला एक सिम्पलचा एक्झाम्पल देतो. आई वडिलांसोबत जाऊन टाइम स्पेंड करायचा, ठीक आहे. ते ओरडत असले तरी ते ऐकायचं, ठीक आहे. आणि ते नसलेत तर फक्त त्यांच्या फोटोकडे जाऊन बसून यायचं, ठीक आहे, पण जाऊन यायचं. त्यांचा समजा ते चिडचिडी करत असले त्यांना जाऊन फक्त एक हक करून द्यायचं,
ठीक आहे. तुम्हाला जितका मोठा सहारा मिळेल ना, तो सहारा या जगात कोणीच देऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे प्रयत्न पक्के करा. सो मी तुमच्यासाठी पुन्हा खूप बेस्ट विशेस प्रणय सर. आय विश की तुम्ही आयुष्यात आणखी मोठे व्हा, असेच लोकांना इन्स्पायर करत राहा, तुमची जर्नी अशीच मोठी होत राहावी. तुम्ही BS मध्ये येत राहा. तुम्ही जसं तुम्हाला कोणी मदत केली होती, आता हे तुमचं दायित्व बनते की तुम्ही बाकीच्यांना मदत करा. त्यांच्या सिलेक्शनपर्यंत त्यांचा साथ सोडू नका आणि ह्या जर्नीला असं सुरू ठेवा. ओके. सो थँक्यू सो मच फॉर द जॉईनिंग ऑफ दिस. ठीक आहे. तर भेटूया आपण कधी पुढच्या नवीन पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.